नमस्कार, मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 8 वाजता आहेत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी भाजपा आमदारानं केलेल्या गोळीबाराची. कल्याणमधील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केलाय. धक्कादायक बाब म्हणजे उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्येच गायकवाड यांनी हे गुन्हेगारी कृत्य केलंय. या हल्ल्यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर त्यांचे मित्र राहुल पाटील हे देखील जखमी झाले. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर सध्या ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढल्यात. दरम्यान भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केलेला आहे. जमिनीच्या वादातून ही गोळीबाराची घटना घडलेली अशी माहिती मिळते. या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम 307, 120 ब, 34, 143, 147, 148, 149 सहकलम 30 शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 6 गोळ्या ह्या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त कल्याण विभाग ठाणेच्या दत्ता शिंदे साहेब आहेत. आपण त्यांच्याकडनंच बोलूया. सर, काय सांगाल, जी काल गोळीबार झाला कशा प्रकारे झाला, काय नेमकं कारण होतं गोळीबार? हिल लाईन पोलीस स्टेशनमधील द्वारली गाव जे आहे तिथं एक जमीन आहे, श्री एकनाथ जाधव यांच्या वंश परंपरागत मालकीची आहे. तिथे एक कन्स्ट्रक्शन कंपनीने ती जमीन विकत घेतलेली आहे आणि ते विकत घेण्याच्या अनुषंगानं काही वाद आहेत. मूळतः ही दलित बांधवाची आणि महारवतनाची जमीन आहे. ते वाद सुरू असतानाच तिथं एका पार्टीनं कंपाऊंड टाकलं आणि मग जे मूळ मालक शेतकरी आणि त्यांच्यासोबतचे लोक आहेत त्यांनी ते कंपाऊंड काढलं. अशा प्रकारचा वाद निर्माण झाला. त्यावरून इथं श्री महेश गायकवाड आणि इतर व्यक्तीविरुद्ध तक्रार आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं वैभव गायकवाड इथं आले होते. पण आमदार श्री गणपत गायकवाड यांनी ठरवून निशाणा धरून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलं. त्या गोळ्या त्यांना लागल्या आणि ते रक्तबंबाळ होऊन कोसळले. या घटनेच्या अनुषंगानं तातडीनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय दंडविधान कलम 307, 120 ब, 143, 147, 148, 149 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 3 आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर.